नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमचं 10वी किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल, त्याला आपण मराठीमध्ये गुणपत्र किंवा प्रमाणपत्र हे सुद्धा म्हणतो. मायग्रेशन सर्टिफिकेट असेल, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट असेल, तुमचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जर हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर काही काळजी करू नका. तुम्ही ते सर्टिफिकेट, ते मार्कशीट आता तुमच्या घरी पोस्टाने मागवू शकता. सरकारने आता नवीन प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेली आहे. ऑनलाईन फक्त तुम्हाला थोडीफार माहिती भरून तुमचा फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म सबमिट केला की 10 ते 15 दिवसाने तुमचं जे काही मार्कशीट असेल, सर्टिफिकेट असेल, ते तुम्हाला तुमच्या घरी पोस्टाने मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गव्हर्नमेंटच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. mahasscboard.in/reprint या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली. इथे पहा, डुप्लिकेट सर्टिफिकेट पोर्टल, SSC HSC, अप्लाय फॉर डुप्लिकेट मार्कशीट, डुप्लिकेट सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट अँड प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. इथे आपल्याला इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज आहे ते तुम्ही एक कोणतेही निवडू शकता. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा लॉग इन बटनावरती, इथे लॉग इन बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती आल्यानंतर व्हेरीफाय युअर मोबाईल नंबर, तुमचा इथे डायरेक्टली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड व्हेरिफिकेशन कोडवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकाल त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID विचारला जाईल. ईमेल IDला सुद्धा एक OTP येईल. तो OTP टाकून नेक्स्ट करायचा आहे. तर पहा, आता ईमेल ID विचारलाय. ईमेल ID टाकायचा, सेंड व्हेरिफिकेशन कोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला व्हेरिफिकेशन कोड ईमेलवरती येईल. तो या बॉक्समध्ये टाकायचा आणि खाली व्हेरीफाय अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये 2 ऑप्शन दिसतील. 12वी म्हणजे HSC, 10वी म्हणजे SSC. तर तुमचं कुठलं हरवलेलं आहे ते त्यानुसार तुम्ही 12वीचं हरवलं पहिला ऑप्शन, 10वीचं हरवलं दुसरा ऑप्शन, अशा पद्धतीने ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर आता तुमचं काय हरवलंय किंवा काय खराब झालंय तर ते इथे तुम्हाला दिसेल. पहिलं आहे डुप्लिकेट मार्कशीट, दुसरा आहे डुप्लिकेट सर्टिफिकेट, तिसरा आहे मायग्रेशन सर्टिफिकेट, चौथा आहे प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. आता तुमचं जे काही हरवलंय त्याच्यामध्ये तुम्हाला फिल ॲप्लिकेशन फॉर्म, आता माझं बोर्ड सर्टिफिकेट हरवलंय 12वीचं, तर मी इथे काय करणार, फिल ॲप्लिकेशन फॉर्म, डुप्लिकेट सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच डुप्लिकेट सर्टिफिकेट. मार्कशीट हरवलं असेल तर पहिला ऑप्शन आहे. आता मी डुप्लिकेट सर्टिफिकेट काढणार, तर फिल ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. हे ॲक्सेप्ट करून आय अग्री करायचे आहे. आता हा इथं आल्यानंतर एक छोटा फॉर्म ओपन होईल. यामध्ये थोडीशी माहिती भरायची आहे. छोटाच फॉर्म आहे. आता कसा भरायचा सांगतो. बेसिक डिटेल्समध्ये पहिलं फुल नेम आहे, पूर्ण नाव टाकायचं आहे. अगोदर आडनाव, तुमचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव, अशा पद्धतीने पूर्ण नेम इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटरमध्ये टाकायचं आहे. पूर्ण नाव लक्षात ठेवा. त्यानंतर खाली आईचं नाव, मदर नेम, इथे सुद्धा फक्त आईचं नाव टाकायचं. पूर्ण नाव आईचं नाही, फक्त आईचं नाव. आईचं नाव टाकलं की सीट नंबर तुमचा 12वीचा किंवा 10वीचा जो काय असेल तो सीट नंबर तो टाकायचा आहे. त्यानंतर परीक्षेचे वर्ष, तुम्ही कधी परीक्षा ती दिलेली आहे, पास झालेली आहे ते. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च जे काही असेल ते इयर. त्यानंतर शाळा आणि परीक्षा केंद्राचा तपशील. इथे काहीही मॅन्डेटरी दिलेलं नाही. जे स्टार मार्क आहेत ते आपल्याला मॅन्डेटरी आहेत. हे अशा पद्धतीने जिथे स्टार दिसतोय लाल रंगाचा ते आपल्याला मॅन्डेटरी सगळे भरायचं आहे. आता इथे स्टार मार्क नाही आहे, ते भरायची गरज नाही. फक्त स्कूल, कॉलेज नेम, तुमची 10वी 12वी जिथे झालेली आहे त्या शाळेचं किंवा कॉलेजचं नाव इथे इंग्लिशमध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला न चुकता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. एवढीच माहिती तुम्हाला इथे स्टारमध्ये भरायची आहे. बाकी काही भरायची गरज नाही. खाली यायचं आहे. एवढीच फक्त स्कूल, कॉलेज नेम टाकल्यानंतर खाली येऊन सध्या राहत असलेला पत्ता, आत्ता तुम्ही जिथे राहताय तो ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 मध्ये पूर्ण पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि इथे खाली पिनकोड टाकायचा आहे. आपल्याला पोस्टाने याच ॲड्रेसवरती येणार आहे. मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येईल. त्यानंतर वितरण आणि परीक्षा जिल्ह्याची माहिती. आता तुम्हाला जी काही डिलिव्हरी पाहिजे, कशी पाहिजे, बाय हँड, बाय पोस्ट, तुमच्या हातामध्ये तुम्ही घेऊन जाणार का पोस्टाने, तर आपण पोस्टाने करणार आहे. बाय पोस्ट म्हणजे आपल्याला पोस्टाने घरी येणार आहे. तर बाय पोस्ट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये एक्झाम दिली होती 10वी 12वीची तो जिल्हा सिलेक्ट करा. तुमचं डिव्हिजन ॲटोमॅटिकली खाली येईल. जसं तुम्ही जिल्हा सिलेक्ट करणार, तुमचा परीक्षेचा जिल्हा, त्यानंतर ॲटोमॅटिकली एक्झामिनेशन डिव्हिजन येईल. त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. ही सगळी माहिती भरून आपण नेक्स्ट करूयात. नेक्स्ट केल्यानंतर आता अपलोड डॉक्युमेंट्स. आता फक्त 2 डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत. एक आहे प्रतिज्ञापत्र आणि दुसरं आहे आधार कार्ड. प्रतिज्ञापत्र म्हणजे अंडरटेकिंग लेटर, तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन देऊ शकता. प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. हे PDF मध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत 512 KB मध्ये. PDF मध्ये आता पहा, हे प्रतिज्ञापत्राचा फॉर्मॅट आहे. यामध्ये मी, तुमचं नाव, वय,
वय टाका, व्यवसाय काय करता, पत्ता टाका आणि हे सगळं वाचून त्यानुसार तुमचं नाव टाका. तुम्ही कशामुळे खराब झाले का, घाळ झाले का, काय अन्य कारण आहे ते कारण इथे टाका. आणि हे अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र तोचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या आणि तुमचं प्रतिज्ञापत्र तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करा आणि हे ते अपलोड करा 512 KB आतमध्ये PDF मध्ये अपलोड करायचं. अपलोड झालेलं आहे, डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता, व्ह्यू करून ते पाहू शकता अपलोड झालेलं आहे का नाही. त्यानंतर आधार कार्ड आधार कार्डची PDF बनवा 512 KB मध्ये. हे आधार कार्ड 512 KB आतमध्ये अपलोड करा. इथे पहा बनवलेलं आहे, आधार कार्ड अपलोड झालं. डिलीट करायचं असेल तर डिलीट करा आणि व्ह्यू करून चेक करा बरोबर आहे का आणि त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट केलं. आता पेमेंट करायचा तिसरा स्टेप आहे, ज्यामध्ये तुमचं नाव दाखवलं जाईल, एक्झामिनेशन दाखवली जाईल, ॲप्लिकेशन टाईप तुम्ही कुठल्यासाठी अप्लाय करताय ते आणि अर्जाची फी 500 रुपये फीज आहे आणि नॉर्मली सगळ्यांना 500 रुपये फीज आहे. महिन्याभरात भेटू शकतं तुम्हाला सर्टिफिकेट, पण जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर 100 रुपये एक्स्ट्रा आहेत तातडीसाठी. पहा अर्जंटसाठी इथे टिक केली की तुम्हाला 100 रुपये ह्याच्यात लागणार, मग 600 रुपये पेमेंट करावे लागेल. तुम्हाला जर अर्जंट करायचं असेल तर तुम्ही 600 रुपये इथे पेमेंट करू शकता, नसेल तर 500 रुपये सुद्धा करू शकता तुमच्या ह्याने. त्यानंतर पे नाववरती क्लिक करायचं आहे. जे काही तुमचं पेमेंट आहे इथे पे थ्रू UPI किंवा UPI QR कोड ऑप्शन सिलेक्ट करा. मी आता करतो UPIचा, कार्डचा सुद्धा ऑप्शन आहे. मी पे थ्रू UPI QR कोड हा 3 नंबरचा ऑप्शन, त्यावरती क्लिक करा. जनरेट UPI QR कोड वरती क्लिक करा आणि हे अशा पद्धतीने स्कॅन बारकोड येईल. बारकोड तुम्ही हा जो आहे स्कॅनरने आपला गुगल पे, फोनपे, पेटीएम हा बारकोड आपला स्कॅन करायचा. स्कॅन केल्यानंतर तुमचं जे काही इथे पेमेंट आहे ते झालेलं आहे, ह्याची रिसिप्ट येईल तुम्हाला. आता तुमचं काम इथे झालेलं आहे. ही जी रिसिप्ट आहे ती आपल्याला सेव्ह करून ठेवायची, डाउनलोड करून ठेवायची. खाली डाउनलोड बटनावरती क्लिक करा. तुमची जी काही पेमेंटचा जो काही पुरावा आहे तो इथे डाउनलोड होईल. हे एक डाउनलोड करायचं आणि अजून एक डाउनलोड करायचं आहे. हे पहा पेमेंट रिसिप्ट, तुम्ही सगळी भरलेली माहिती इथे दाखवली जाईल. हे पुरावा तुमच्याकडे ठेवायचा आहे जोपर्यंत सर्टिफिकेट मार्कशीट तुमच्या घरी येत नाही. त्यानंतर तुम्ही यायचं आहे इथं खाली येऊन डॅशबोर्डवरती यायचं आहे. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्ही खाली पहा, खाली तुम्ही जे काही ॲप्लिकेशन केलेले आहे ते तुम्हाला खाली दिसतील. आता पहिलं हे मी पूर्ण केलं नव्हतं, दुसरं पूर्ण झालेलं आहे. पहा इथे 2 नंबरचं डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी पेड झालं आहे, सबमिट झालं आहे, स्टेटस पाहू शकता, ॲप्लिकेशन डेट टाईम पाहू शकता. व्ह्यू बटनावरती क्लिक केलं की तुम्ही भरलेली माहिती असेल, तुमचं पेमेंट सगळी माहिती, ॲप्लिकेशन ID दाखवलं जाईल, सगळी माहिती इथे दाखवेल, तुमचं नाव असेल सगळी माहिती दाखवेल आणि खाली तसंच पेमेंट केलेलं आहे का ते दाखवेल. अर्जंट फी मी भरलेली आहे आणि डाउनलोड PDF व्ह्यू डॉक्युमेंट तुम्ही काय अपलोड केले ते डाउनलोड PDF हे एक ऑप्शनवरती क्लिक करून PDF डाउनलोड करून घ्या. अशा पद्धतीने तुमचं पोस्टाने हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.